इव्हिनिंगच्या वेळी बोर झालं होतं म्हणून आम्ही निघालो होतो मॉलला. पण रस्त्यात राणाच्या मित्रांनी अडवले आणि तोही निघाला आमच्याबरोबर यायला. गोल्याची आणि राणाची मस्ती काही संपत नव्हती, त्यामुळे गोल्याच्या मम्मीनं गोल्याला घेऊन पुढे निघाली. आम्ही पण बुक केलेल्या ओलाची वाटच बघत होतो आणि राणा जाताना कोणाच्या दुकानाची काय खासियत आहे हे आम्हाला वर्णन करून सांगत होता. तेवढ्या तिकडे पोहोचल्यावर गोल्या आणि गोल्याची आई आमची वाटच बघत उभी होती आणि एका क्षणाचाही विलंब न करता आम्ही आतमध्ये घुसलो. आत घुसताच झगमगत्या लाईटीने डोळे दिपू लागले. वर काय आहे म्हणून बघायला गेलो तर वरती सेम तसंच. खाण्याच्या सेक्शनमध्ये नंतर येऊ म्हणून आम्ही आधी गेलो प्ले एरियामध्ये गेम खेळायला. कोणता गेम खेळायचा हा विचारच करत होतो, तेवढ्यात हा गेम दिसला. मग बसलो इथंच खेळत. तोपर्यंत इकडे या स्पायडरला गोल्या अडकून होता आणि राणा त्याला काढायचा प्रयत्न करत होता. माझं वेट त्यांच्या लिमिटपेक्षा पावशेरने जास्त झाल्यामुळे मी बाहेरूनच गेम खेळत होते, म्हणून हिला कुठं नेत नाही. बहुतेक हिच्या मम्मीने हिला गेम खेळू दिलं नव्हतं म्हणून ही लोळत होती, पण हिला बघून मला सोनीची आठवण झाली. खेळण्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर आलो आम्ही खाण्याच्या सेक्शनमध्ये आणि अखेर अर्ध्या तासांची प्रतीक्षा संपली आणि काळ्या टोपीवाल्याने आम्हाला पिझ्झा दिले. सेल्फ सर्व्हिस असल्याकारणाने राणाने तो पुढाकार घेतला आणि पिझ्झा आणून दिला. सध्याच्या चालू असलेल्या ट्रेंडनुसार मी 4-5 फोटो काढून ट्रेंडही फॉलो केला आणि मग ते खाऊन घेतलं. इथलं उरकल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजेच घरी जायला.